नियमाप्रमाणे काय म्हणतोय न्यूटन, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स इज अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. बघा युनिवर्स मध्ये कोणते ऑब्जेक्ट आहेत, ते ऑब्जेक्ट एकमेकावर काय लावतात, फोर्स लावतात. हा नियम काय म्हणतो, अकॉर्डिंग टू दिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट, एव्हरी म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, युनिवर्स मधला विश्वामधला कोणताही ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डेफिनाइट फोर्स. बघा समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्टला आपण म्हणू m1, ह्याला मास 1 आहे. प्रत्येक ऑब्जेक्टला काय असतं, वस्तुमान असतं. त्यानंतर हे ऑब्जेक्टला काय म्हणू आपण m2, म्हणजे काय मास 2. आणि ह्या दोघांमध्ये काहीतरी फोर्स असणार आहे. हा नियम काय सांगतो, ह्या दोघांमध्ये काहीतरी असणार आहे फोर्स. काय असणार आहे, फोर्स. मग तुम्ही म्हणताल हा फोर्स असतो, पण हा फोर्स कसा फाइंड आउट करायचा, नक्की हा फोर्स काय असतो, तर काय असतो ऐका. दिस फोर्स, हा जो फोर्स आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. प्रोडक्ट म्हणजे काय रे, ह्यांचा गुणाकार, मासेसचा काय गुणाकार. बघा दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस m1 इंटू m2. कारण दोन वस्तू आहेत ना, त्यामुळे पहिल्या वस्तूचं वस्तुमान m1, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान m2, प्रोडक्ट ऑफ द मासेस. अँड इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय रे, त्याला डिवाइड मध्ये काय, इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ह्या दोघांमधलं जे अंतर आहे, सेंटर टू सेंटर आपण अंतर घेतो, या दोघांमधलं जे अंतर आहे, हे अंतराचं काय असेल बाळांनो, स्क्वेअर. काय असेल, स्क्वेअर.